नमस्कार मित्रांनो. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. मुक्ता व सागर यांच्या दोघांचीही गाडी मध्येच बंद पडलेली असते. तर सागरच्या हातून काय गाडी नीट झाल्यामुळे मुक्ता गाडी नीट करू लागते. तर मुक्ता म्हणत असते, आमच्याकडेही गाडी आहे. स्वतःचं स्वतःला येतच असतं. तिचं बोलताना सागरकडे लक्ष असतं, त्यामुळे तिच्या हाताला चटका बसतो आणि मुक्ता मोठ्याने ओरडते. हे सगळं पाहता सागर लगेच मुक्ताकडे येतो आणि तिच्या हातावरती प्रेमाने फुंकर घालू लागतो. मुक्ताही आश्चर्याने सागरकडे पाहत असते. तर सागर लगेच त्याच्या गाडीतून क्रीम काढून आणतो आणि मुक्ताच्या बोटाला स्वतःच्या हाताने लावतो. सागर मुक्ताच्या हातावरती खूप प्रेमाने क्रीम लावत असतो. तर मुक्ताही त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असते. तर त्यानंतर मुक्ता सागरला म्हणते, मला प्रॉब्लेम लक्षात आलाय. मला वाटतंय की तिथली ती वायर निघलीये. तर सागर लगेच मुक्ताला बोलण्यापासून थांबवत म्हणतो, डेंटिस्ट आहात तुम्ही, मेकॅनिकल नाही. मुक्ता सागरला म्हणत असते, तर मग मेकॅनिकलला बोलवा आणि ठीक करा हा प्रॉब्लेम. सागर म्हणतो, मी बघतोय ना, त्यांना खूप उशीर झालेला असतो. तर मुक्ता सागरला म्हणते, मी तिथे एक रिक्षा मिळते की नाही ते बघून येते. तोपर्यंत तुम्ही बसा गाडी नीट करत. मुक्ता लगेच रिक्षा पाहण्यासाठी बाजूला येते. तर इकडे सागर गाडी रिपेअर करतो आणि सागरने गाडी रिपेअर केल्यामुळे गाडी सुरू होते. तर इकडे दुसरीकडे मुक्तालाही रिक्षा भेटते. मुक्ता लगेच सागरला कॉल करून सांगते की मला इथे एक रिक्षा मिळाली आहे, मला उशीर झालाय, आपण कोर्टात भेटूयात. आणि सागर मुक्ताला न घेताच तिथनं निघून जातो. सागर गेल्यामुळे मुक्ताला त्याचा खूप राग येतो. मुक्ता स्वतःशीच म्हणते, इम्पॉसिबल आहे हा माणूस. आणि मुक्ता एकटीच बसून कोर्टात निघून येते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सावनी सागरची वाट पाहत असते. तर हर्षवर्धन सावनीकडे येत विचारतो की कोणाची वाट पाहतीयेस. तर सावनी सांगू लागते, सागरची, कारण त्याचे लग्न मोडल्यानंतर सुद्धा तो कोर्टात येण्याची हिंमत करतोय का तेच बघतीये मी. हर्षवर्धन मात्र म्हणतो, त्याला कोर्टात यावंच लागेल. माणसाला माहिती असतं की तो मरणार आहे, तरीही तो एकदा डॉक्टरकडे जातो, कारण त्याला वाटत असतं की काहीतरी चमत्कार होईल. तसंच सागरलाही वाटतंय. कोंबडी झाली त्याची. कोंबडी हा शब्द ऐकताच सावनी लगेच हसायला लागते. तर हर्षवर्धन म्हणतो, कोंबडी कापताना तू कधी पाहिलीयेस का? तिला माहिती असतं की माझा जीव जाणार आहे, तरीही ती शेवटची सुटकेसाठी तडफड करत असते. तसंच सागरही करतोय. सावनी म्हणते, जर सागर कोर्टामध्ये आलाच नाही तर लगेच समोरनं सागरची गाडी येते. हर्षवर्धन व सावनी दोघेही त्याच्याकडे पाहत असतात. सागर गाडीतनं उतरतो आणि त्याच्या वकिलांशी बोलू लागतो. तर हर्षवर्धन आणि सावनी दोघेही सागरकडे येतात. हर्षवर्धन सागरला पण मात्र सावनीला म्हणू लागतो, सावनी, तुला हे आठवतंय का? हा एकदा आपल्या घरी आला होता आपल्याला चॅलेंज द्यायला. आपण स्वतःहून सैला याच्या घरी सोडून येऊ. आत्ता कळलं की याच्याकडे तो कॉन्फिडन्स कुठून आला. मुक्ता गोखले, सागर, मानलं पाहिजे यार तुला. अख्खी लाईफ स्टिकला लागेल असा प्लॅन केला होता तू. मग तुझं नशीब मी हिरावून घेतलंय. तुझं लेडी लक माझ्याकडे आणि आज पण ते वर्क होणार. सागर, हा धडा आहे तुझ्यासाठी, कारण तू हर्षवर्धन अधिकारीला कधीच हरवू शकत नाही. तू माझ्याकडनं माझं कॉन्ट्रॅक्ट हिसकावून घेतलंस, आता मी तुझ्याकडनं तुझी मुलगी हिसकावून घेणार. तर लगेच सागर रागातच हर्षवर्धनला म्हणतो, आधीच वॉर्न करतोय, वेळीच तोंड बंद ठेवायला शिक. नशीब असा झटका देईन ना की बाहेर तोंड दाखवायच्या लायकीचा राहायचा नाहीस. तू माझी मुलगी तुझ्याकडे हिसकावून घेतली नाहीयेस, तू फक्त त्याचा विचार करतोयस. शेवट काय होईल ते तू ठरवू नकोस. तू तुझा खेळ खेळ, मला माझा खेळ खेळू दे. सागर हर्षवर्धनला वॉर्न करून तिथनं निघून जातो. सावनी आणि हर्षवर्धन दोघांनाही समजत नाही की सागर नेमकं काय बोलतोय. सागर गेल्यानंतर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, बघितलं कसा घाबरला तो? त्या मुक्ताला फोन कर, कारण या केसची सगळ्यात महत्वाची व्यक्ती आहे ती. सावनी मात्र म्हणते, मी केलाय तिला मेसेज केलाय. हे पाहता हर्षवर्धन ओढत म्हणतो, मेसेज? तर सावनी सांगू लागते, अरे तिचं लग्न मोडलंय, त्यामुळे बसली असेल घरात एखाद्या कोपऱ्यात रडत. मला तिला कॉल करणं हे बरोबर नाही वाटलं. सो डोंट वरी, काही नाही होणार. तर हर्षवर्धन सावनीला म्हणतो, जा आणि सईला घेऊन ये. त्यानंतर सगळे कोर्टात आतमध्ये येतात. तिथे इंद्रा आणि बापू देखील आलेले असतात. जज म्हणतात की आपण सुरू करूयात. तर सागरचे वकील सांगू लागतात, या केसच्या ज्या मुख्य साक्षीदार आहे मुक्ता गोखले, त्यांना येण्यासाठी अजून वेळ आहे, आपण थोडा वेळ थांबूयात का? लगेच तेवढ्यात तिथं मुक्ता येत असते. तर मुक्ताच्या अंगावरची साडी आणि गळ्यातलं मंगळसूत्र पाहता सावनी हर्षवर्धन यांच्या दोघांनाही मोठा धक्काच बसतो. सावनीला लगेच मुक्ताच्या मोडलेल्या लग्नाच्या दिवशीचा प्रकार आठवायला लागतो. म्हणजेच मुक्ता स्वतःच्या तोंडाने म्हणली होती की मी लग्न मोडतीये, मला या माणसाशी लग्न करायचं नाहीये. तर सावनीलाही धक्का बसतो की हे सगळं नेमकं काय झालं. सावनी स्वतःशीच म्हणते, मुक्ताच्या गळ्यात मंगळसूत्र. मुक्ताला पाहता सैला देखील खूप आनंद होतो. त्यानंतर मुक्ता जजला म्हणते, आय एम सो सॉरी, मला येण्यासाठी थोडा उशीर झाला. तर जज मुक्ताला म्हणतात की काही हरकत नाही मिस मुक्ता. तर लगेच सागर मध्येच म्हणतो, मिस नाही तर मिसेस मुक्ता सागर कोळी. हे ऐकताच सावनी व हर्षवर्धन यांना मोठा भयानक धक्काच बसतो.
मुक्ता आणि सागर दोघेही त्यांच्याकडे पाहू लागतात. सावनीला लगेच मागचा प्रकार म्हणजेच इंद्रा आणि सावनीचं बोलणं, मुक्ता आणि हर्षवर्धन मध्ये लागलेलं चॅलेंज आणि सईने मुक्ताला दिलेली बेस्ट मॉमची ट्रॉफी, हे सगळं पाहता सावनी व हर्षवर्धन हे दोघेही चकित होऊन जातात. तर इकडे दुसरीकडे खाली बसल्यानंतर मुक्ता सागरला हळू आवाजात म्हणते, पोहोचल्यानंतर तुम्ही मला कॉल करणार होतात, त्याचं काय झालं? तर इकडे दुसरीकडे हर्षवर्धन सावनीवरती ओरडत म्हणतो, तूच तर म्हणाली होतीस ना की सगळं अंडर कंट्रोल आहे म्हणून, तर आता सगळं आउट ऑफ कंट्रोल काय? तर सावनी हर्षवर्धनला समजावत सांगू लागते, ती म्हणाली होती की मी सागरशी लग्न नाही करणार म्हणून, पण तिने असं का केलं मलाच माहिती नाहीये, मला तिच्याशी बोलावं लागेल. लगेच सावनी मुक्ताला मेसेज करते आणि सावनीचा मेसेज आलाय पाहता मुक्ता लगेच बाहेर येते. मुक्ता बाहेर येताच लगेच सावनीही तिच्या मागे येते. सावनी बाहेर आल्यानंतर मुक्तावरती ओढत म्हणते, तू मूर्ख आहेस का केलंस हे सगळं? तर मुक्ता उत्तर देत म्हणते, मला हे लग्न करावं लागलं. सावनीही लगेच मुक्ताला म्हणते, अगं पण का केलंस? तुझ्या मानेवरती कोणी सुरा ठेवला होता का? मी तुला माझ्याबद्दल, सईबद्दल, आदित्यबद्दल सगळं काही सांगितलं होतं, तरीही तुझा निर्णय असा झाला. तर मुक्ता सावनीला सांगू लागते, एक्झॅक्टली तेव्हापासूनच तर माझा निर्णय बदललाय. जो माणूस या कारणांवरून एखाद्या मुलावरती हात उगारत असेल तर त्या माणसाबरोबर मी सईला कशी ठेवणार आहे? मला सईची खूप काळजी वाटते, म्हणून मला हे लग्न करावं लागलं. आता डोंट वरी, सागर आणि सईमध्ये मी ढाल बनून उभी असेल, त्यामुळे तुम्ही काळजी नका करू, काही नाही होणार. सावनी मात्र म्हणते, अगं मुक्त काय केलंस तू हे? तू उलट जर आम्हाला मदत केली असती तर सईची कस्टडी आम्हालाच मिळाली असती. तू प्रोटेक्ट करण्यासाठी त्या सागरशी लग्न करण्याची काहीच गरज नव्हती. सईला मी प्रोटेक्ट केलं असतं, तिला काय हवंय काय नकोय हे मी तिला असं दिलं असतं. तर मुक्ता म्हणते, वेळ दिला असता? तुम्ही तर तिला हॉस्टेलला पाठवणार होतात, म्हणजे हर्षवर्धन आणि तुमचं नातं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटत होतं, पण तिथेही हर्षवर्धन सईला हॉस्टेललाच पाठवणार होते ना? ती जर तिथे गेली असती तर आपल्या सगळ्यांपासून लांब गेली असती. तर कळतंय का तुम्हाला तिला कोणापासून प्रोटेक्ट करावं लागलं असतं? सईच्या शरीरावरती नाहीच, पण तिच्या मनावरतीही एक छोटासा ओरखडा सुद्धा येऊ देणार नाही मी. इकडे दुसरीकडे मुक्ता अशी उठून का गेली आणि सावणी तिच्या मागे का गेली हे कोणालाच समजत नसतं. तर इकडे सई माईंकडे येते आणि माईंना म्हणते की मुक्ता आंटी कुठे गेली? तर माई विचारतात की काय झालंय? सई म्हणते की मला वॉशरूमला जायचंय. लगेच माई सईला वॉशरूमला घेऊन जातात. इकडे दुसरीकडे हर्षवर्धन खूप टेन्शन मध्ये बसलेला असतो, तर त्यालाही काय करावं काहीच सुचत नाही आणि तो तिथनं निघून जातो. इकडे दुसरीकडे सावणी मुक्तावरती ओढत म्हणते, मला मुक्ता तू सेन्सिअर वाटत होतीस, पण तू तर इमोशनली स्टुपिड आहेस. दगा दिलायस मुक्ता तुम्हाला. तू हे सगळं ठरवून प्लॅन केलंय, हे सगळं माझ्या डोळ्यासमोर होत होतं, पण ते मलाच कळालं नाही. तू ना ओव्हर स्मार्ट आहेस. मुक्ता मात्र सावणीच्या बोलण्यावरती म्हणते, एक मिनिट, मी स्टुपिड आहे की ओव्हर स्मार्ट आहे यातलं काहीतरी आपल्याला ठरवावं लागेल. दोन्ही एकत्र नाही असू शकणार मी. हे बघा, तुम्ही माझं ऐका, चिडू नका. मी हा निर्णय सईच्या भल्यासाठी घेतलाय, तिच्या काळजीपोटी घेतलाय. सावनी मात्र मुक्तावरती खूप ओरडत असते आणि ती मुक्ताला म्हणते, कळलं ना मला की तू किती विचारपूर्वक निर्णय घेतलायस ते. श्रीमंत मुलगा बघितला आणि पडली त्याच्या गळ्यात. हा प्लॅन तू सागरला फसवण्यासाठी केलायस. तुझं लग्न होत नाही हे सगळ्यांना माहितीये, म्हणून तू सईचा वापर करून सागरला फसवण्याचा प्लॅन केलास आणि एक ना एक दिवस लोकांनाही समजणार आहे की तू खोटारडी आहे म्हणून. तर मुक्ता लगेच सावणीला उत्तर देत म्हणू लागते, लोकांना काय वाटतं हा निर्णय बदलू शकणार नाहीये. मी हे जे काय केलंय ते फक्त आणि फक्त सईसाठी केलंय. तर मुक्ता लगेच तिथनं निघून जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे हिअरिंग सुरू होते. तर जज साहेब सांगू लागतात की सई कोळी यांना मागच्या वेळी विचारलं होतं की तुम्हाला दोन्ही कुटुंबामध्ये कोणाबरोबर राहायचंय. तर जज लगेच सईला त्यांच्याजवळ बोलवून घेतात आणि तिला प्रेमाने विचारू लागतात की मला सांग बरं, तुला मम्मी बरोबर राहायचंय की पप्पा बरोबर राहायचंय? पण मात्र सई शांतच असते, ती काहीच बोलत नाही. तर सई घाबरत सांगू लागते की मला आई बरोबर राहायचंय, पण मात्र सई मध्येच म्हणू लागते की मला माझ्या सावणी आई बरोबर राहायचंय. सईचं हे सगळं बोलणं ऐकताच सावणीला व हर्षवर्धनला खूप आनंद होतो. तर हे सगळं ऐकताच मुक्तालाही खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जज सगळ्यांना सांगू लागतात, हातात आलेले पुरावे पाहता कोर्ट असा निर्णय घेत आहे की यापुढे सई सागर कोळी ही तिच्या आई बरोबर राहील. म्हणजे मी अजून स्पष्ट करून सांगतोय की सई सागर कोळी ही तिच्या आई बरोबर म्हणजेच मुक्ता कोळी यांच्या बरोबर राहील. जजचं हे सगळं बोलणं ऐकताच मुक्ता, सागर व सई यांना सगळ्यांनाच खूप आनंद होतो. सई लगेच प्रेमाने मुक्ताला मिठी मारते. सगळं पाहता सावनी हर्षवर्धन यांच्या दोघांनाही मोठा धक्का बसतो. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.